हा तुला येतं शिवता सुई जरा शिवायचं शिक ना तू जरा. बॅग फाटली बघा मित्रांनो, बॅग फाटली शिवायला. हे बघा सुईदोऱ्याने. याला शिवायसाठी दुसरं काही येत नाही. बघा निखिल असला कपडे घालून आज चाललाय कामावरती. असले अलाउड नाहीत कपडे घालायला तरी पण. तो हम चल चुके हैं हेलमेट डाल के, रेडी हो चुके हैं. मैं से बात कर रहा है अभी. हाँ बोलो. ऑर्डर कन्वर्ट करायची होती, OTP आला असेल तेव्हा सांगा. हे बघा हे OTP घेऊन ऑर्डर कन्वर्ट करायची पैसे काढते मित्रांनो. मी ऑर्डर कन्वर्ट बिनोट काय नाही करत. तर आम्ही निघालो आता कामावरती. तर आजपासून आपले ब्लॉग्स कंटिन्यूत राहतील यूट्यूब चॅनलवरती. काय सांगता येत नाही आजकाल पोराचं ना. एखाद्याचं आता कंगाळ असते, नंतर म्हणजे भविष्यात चांगलं होऊ शकते. नवीन वर्षाचे लोक मंदिरात जातात कुठेतरी, हा फिरायला जातात. आपण चाललो कामावर, फिरायला कुठेतरी देवाला जाय. तर आपण चालत कामावरती. म्हणजे काल एखादाच होती कुठेतरी देवाला बिवाला गेला का नव्हता. म्हणलं काय देवाला गेलो काय नाही. म्हणलं आपण चाललो तर कामावरती. अवघड आहे जिंदगी आपली. सकाळ सकाळीच गर्दी झाली बघा. ट्रॉफिक होडी मित्रांनो. काय झालंय तिथे दररोज ट्रॉफिक होडी. तर काय माहिती काय झालं. आता किती वाजले गाईज. एअरटेलचा पण आम्हाला पुढे दिसला स्प्लेंडर प्लस वरती. आणि त्यांनी पण आम्ही सगळं लाल हेल्मेट घातलेलं आहे. जसं की या बघा हे निखिलला घातलं आहे. आता त्याला आम्ही फॉलो करतोय. ते कुठलं काम करतोय तर त्याला विचारायला लागलं यार. लवकर जाऊ द्यात. तर काहीच ते फोटो. तर गाईज त्याला विचारतोय की कुठले MS26 आहे ते बी नांदेडचं दिसते बा. हा याला नांदेडचे लोक आमच्यासाठी लमडे भरले मध्ये. आमचे मित्रच लमडे आहेत नांदेडचे पण सोबत. OHPचं आहे का ते मामा. OHPला आहे तुम्हीच का दाजी. काय वेळ तरी म्हणलं आलं हेल्मेट घालून लाल कोण चाललंय पुढं. लोकेशन तर एक तर आम्हाला लवकर सापडत नाही बघा मामा. आणि हे असं फिरित आहे मला गाडीवर. मला गाडीवर करायला येते. तर सावता माळी मिसळच्या साईडला आहे का ह्यांचं लोकेशन. आता आम्ही आलो आहेत लोकेशनला. बघतो काय होते काय विषय नाही. हे ऑफिस आहे का फिश कंपनी आहे का ह्यांची. हे लोकेशनला आयला हे काय झालं ह्याने. ताजे मासे फिश करी आहे इथं. फिश पाम्पलेट. तर मित्रांनो फिश पाम्पलेट घेतले. सेट बीट दिसायला बोर्ड आहे का तिकडं. बोर्ड कुठे तिकडं बोर्ड. रेंज आहे का बघावं लागेल. तुम्हाला काय कॅमेऱ्यासाठी पाहिजे ना. कॅमेरा लॅपटॉप चालते. लावा लागेल. इथं राउटर ठेवावं लागेल. इथं राउटर ठेवावं लागेल. एक डिवाइस बाहेर लागेल. रिसिव्हर असं वायर न्यावं लागेल. त्याला वायर कनेक्ट असतं. बघू रेंज इकडे जर आली तर इकडे जावं लागेल. पाठीमागं बघा लागेल. काय आवाज येणार होता.
मित्रांनो गेले लवकर राव हे ओ बाहेर लावायला काय अँगल नाही ना राव अँगल नाही ना बाहेर काय लावायला किती वाईस असं बाहेर लटका लागतो तर मग मधूनच लावावं लागलं तिथं अँगलला फ्रंटला नाही ना लावलं नाही तर बघू इथं मध्ये रेंज असेल तर मध्ये अँगलला लावून टाक मध्ये जर रेंज असेल तर मध्ये लावून टाक अँगल आहे की बाहेर लावलं तर मग राउटर तिकडे लावावं लागणार असं राउटरला खाली जरा सेटअप वगैरे पुरा तिथं माशाची हे आहे शॉप होतं आम्ही तर होतं विचार करा की मासे खाल्ल्याने काय काय होते बघा तुम्ही मासे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये एवढे बदल होते तर मित्रांनो पहिली ऑर्डर आमची 1:45 वाजता कंप्लीट झाली आहे दुसऱ्या ऑर्डरला फोन करत आहे हो कस्टमर किती वाजता येते तर काय झालं दुसऱ्या ऑर्डरचं काय झालं ऑर्डर आहे का नाही आपल्याला चलो मग मित्रांनो आम्ही रॉंग साईड चाललोय बघा पण हे गाड्या उलट्या काय ते मलाच कळत नाही कोण हे रस्त्याला एवढी ट्रॅफिक झाली आहे आज 1 जानेवारीची काय विषय काय आहे तर आमची पहिली ऑर्डर झाली आता आम्ही तिथे चाललोय रॉंग साईड आलोय आणि पुढं आमच्या पोलीस उभा आहेत काय होतंय काय माहित बघावं लागेल गाईज जाऊ दे ना पुढं हॉर्न वाजून जाऊ दे ना तर काय होतंय काय माहिती आता पोलीस दिसतंय पुढं जाऊ दे त्या माणसाला डायरेक्ट तर मित्रांनो आता बघा पोलीस इथं उभा आहे तिथं पुढं आता काय होतंय काय माहिती पोलीस पोलीस हा डायरेक्ट मध्ये जाऊ दे तिकडे गाईज पोलीस बिलीस काय दिसले नाही बघा इथं आम्हाला आम्ही आता रस्ता क्रॉस केला आता मागं पोलीस आहे तिकडं इकडे उभा आहे पोलीस बघा साईडला आणि आता ट्रॉफिक तर एवढी झाली आहे बाबा काय ट्रॉफिक झाली राव आज तर काय विषय गाईज सांगा बरं आज 1 जानेवारीचा पोलिसाच्या गाड्या थांबत नाहीत बघा ती बघा मॅडम कशी गाडी चालवते तिकडे तर काहीच माणूस रस्त्याला पुढं चालतोय आणि त्याच्या पाठीमागे धरे मोबाईल तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या इथून नाही बाबा बाथरूम मध्ये बघा काय ह्याला कळतच नाही अरे बाथरूमचा दरवाजा आहे का बाथरूमचा दरवाजा आहे तो बाथरूमच्या दरवाजात घुसतोय लोकांच्या एखादं बसला असं मध्ये तर भाई अवघडच आहे मार खायचे बघा हे हसतंय पुन्हा कसं म्हणजे किलर मार खायचे ते करतोय कंप्लेंट बघा कलर तुम्हाला माहीत नसेल तर गाईज 15 मिनटात आमची ऑर्डर क्लोज झाली आणि आम्ही निघालो आता इथं बाथरूममध्ये घुसत होतं या अगोदर बघा इथं बाथरूम आहे याच्यात बाथरूम आहे जात इकडं काय बी करतंय रा चल त्याला ह्याला सांभाळून घ्यावं लागते मला माहिती आहे का हे काय करतंय लोकांच्या बाथरूममध्ये घुसते बघा चाललो आहे आता आम्हाला एक ऑर्डर असेल तुम्ही काय करा बुकिंग करा आणि आम्हाला ऑर्डर आय डी पाठवा तिथून नाही बाबा सरळ जायचं होतं मी रॉंग रस्ता घेतला आहे गाईज बघा हेल्मेट कशी लाल लाल चमकते आमची हेल्मेट गाईज ह्या साईडला पूर्ण ट्रॅफिक जाम झाली आहे काय माहिती काय विषय काय माहिती का पुढं कारण पुढं सिग्नल लागलेलं आहे त्यामुळं इकडं सगळी ट्रॅफिक जाम झाली आहे आणि आम्ही चाललो ह्या साईडला कारण इकडं ट्रॅफिक नाही आणि हा आहे नाशिक पुणे हायवे घाल इथून तर गाईज विषय असा झाला आहे माहिती आहे का की असल्या मोठ्या मोठ्या गाडीमध्ये चांगल्या पोरी बसतात का असं मला विचारायचं हां का म्हणजे आमच्या बाईकवर काम बसत नाही तुम्हाला हे प्रश्न पडला आहे हे बघा फॉर्च्युनर अय बाबा कुठं चालला हे बघा अचानक असं टर्न मारताय ना म्हणजे मागून एखाद्याने अशी टपाटप गाण मारली पाहिजे आमची
आम्ही चाललो आहे भेळ खायला. काहीच बघा ही बिल्डिंग कसली भारी आहे. बघा इंडिकेटर चालू ठेवतो ह्यानी असं करतं हे. ड्रायव्हिंग म्हणजे ह्याला ड्रायव्हिंग स्कूल लावायची गरज आहे बरं का, पण हे काय लावित नाही. तर आता आम्ही भेळ खायला चाललो. इथं जवळच भेळ आहे, सावतामाळी भेळ. आत्ताच आम्ही सावतामाळी मिसळमधून आलो. हे बघा ही माणसं असे उलटे चलते नाही कोणती कोण, मला आम्हाला असा राग येतो कधी कधी. आम्ही रॉंग साईड घातलं. इथे बघा सावतामाळी भेळ. काहीच इथं एक नंबर भेळ लागते. तुम्ही जर आलात कधी तर इथं खात जा. आणि आम्ही कंटिन्यू इथं खात असतो, त्यामुळे आम्ही आज आलो तिथं भेळ खायसाठी. ह्याला गाडी लावायचं बघा. हे काय ड्रायव्हिंग स्कूल ह्याला शिकवावं लागते, मला माहिती आहे का. गाईच बघा बघा पडतंय ते, गाडी पाडत जातं तिथं. 2 भेळ द्या. तुला ओली का सुकी खायची? 2 ओली द्या भेळ. याला हेल्मेट घातलं का असं केस हे होतं नाहीच का लईच. तर बघा आम्ही दोघं आलो मित्रांनो भेळ खायला. तुम्ही पण या. काहीच रस प्यायला या म्हणलं, माय रस प्यायला. घे रे धर ना. बघा घे ना गेले लवकर. हे भेळ घेतच नाही लवकर. तर मित्रांनो फायनली भेळ आली आहे. हे बघा निखिल पण इकडं खात आहे भेळ, मी पण इकडं खात आहे. अरे व्हिडिओ चालू झाला आहे. तर गाईज आम्ही चाललोय आता स्टोअरवरती. आणि ही बघा बिल्डिंग किती केवढी मोठी बांधायची चालू पैसा आणखी कुठं नाही आला. तर स्टोअरवरून मटेरियल घ्यायचं आहे आम्हाला. नंतर बघू आता, जर ऑर्डर आली तर करूया, नाही तर फिर हमको घरी जाएंगे. 12ची गाडी आहे. आणि ह्याला ना स्टँड लावलं आहे मित्रांनी. गाडीला मस्त पैकी हेल्मेट बिल्मेट घातलं आहे. इथून होते राहू एक जाऊ दे नाही तर राहू दे. गाडी एकदम म्हणजे भारी आहे का गाडी, दिसायला एकदम भारी दिसते राव. स्पोर्ट बाईक आहे ती. इकडं जाऊ दे, इकडं तिरप घे ना. बघा गाडी ड्रायव्हिंग स्कूल लावा हे असा कुंकर घेतोय, टर्न मारतोय. म्हणजे ही गाडी ना जी क्लोजर की ना आम्हाला आता ठोकला असतं. ट्रॉफिक लई पुढं यार. हो गाईज मी ट्रॉफिक बघितली नाही त्यामुळे सॉरी गाईज. त्या गाडीतल्या मुली अशा बघतात आमच्याकडे की जसं का आम्ही अतिरेकी दिसतोय त्यांना. त्यांच्या गांडीत पाय घालायला लागेल. गिअर फायबरचा. ये है हमारा स्टोर. ये स्टोर के मालिक है हमारे. ये देखो कैसे मुस्कुरा रहे हैं. देखो काढ पटा. सुट्टीचं नाही, आज सुट्टी नाही आम्हाला मित्रांनो. बघा 1 जानेवारी असून बी आज मस्तपैकी म्हणजे आम्हाला आज न्यू इयर म्हणजे काहीच नाही, असं काही फील होत नाही आम्हाला न्यू इयरचं. म्हणजे आमचे सगळे दिवस सारखेच आहेत ना. काम म्हणजे कामच आहे आम्हाला. फक्त दिवाळी काय तसा खेळ असं हां, फक्त आम्हाला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. ह्याला कधी दिवस सुट्टी आहे? ह्याला 24 तास सुट्टी होत असते हे. तर आता मटेरियल घेतलं आहे आम्ही, चाललो आता. हेल्मेट घाल्यावर केसांचा कसा अवतार होते बघा तुम्हीच मित्रांनो. मी पोहोचत आता रूमवरती फसली. लावून आणण्यासारखा अवतार झाला म्हणजे ह्याचा बघा ना तुम्ही अवतार झाला आहे. म्हणजे ह्याला वाटते मीच असं झालं, वीज केसाचा कटिंग करावं लागेल राव. हां